पेण अर्बन बँकेच्या खातेदार ठेवीदारांसाठी बऱ्याच वर्षांनंतर आनंदाची बातमी आली आहे। ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तेवरील सुप्रीम कोर्टातील स्थगिती ईडीने मागे घेतली आहे। त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अर्थात थोडी लढाई बाकी असल्याची माहिती संघर्ष समितीचे नरेंद्र जाधव यांनी दिली आहे। सप्टेंबर 2010 मध्ये पेण अर्बन बँकेतील सुमारे 758 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता। बँकेचे अध्यक्ष तज्ञ संचालक शिशिर धारकर यांनी 6 कंपन्या बनवून मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन कडून 480 कोटी रुपये कर्ज घेतलं होतं। ते कर्ज 170 दिवसात फेडायचं असतं, परंतु ते कर्ज न फेडल्यानं सीबीआय चौकशी झाली आणि बँकेचा घोटाळा समोर आला। या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाली, मात्र ठेवीदार आणि खातेदार रेट्यामुळे 2011 मध्ये सहकार विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर बँकेच्या आजी माजी संचालक, ऑडिटर अशा 43 जणांना अटक करण्यात आली होती। या घोटाळ्यामुळे सुमारे 1,98,000 खातेदारांना आर्थिक फटका बसला आहे। शेतकरी, दुकानदार, सामाजिक संस्था, शाळा, स्वराज्य संस्थांनी पैसे अडकून पडले होते। संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक मोर्चे, आंदोलनं करण्यात आली। ठेवीदारांच्या पैशातून अध्यक्ष, संचालकांनी खरेदी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री करावी आणि ठेवीदारांचे पैसे परत करावे यासाठी संघर्ष समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली। 2016 साली उच्च न्यायालयाने महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे आदेश देत जप्त मालमत्ता, जमिनींची विक्री करून ठेवीदारांची प्राधान्याने देणी देण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ईडीने सुप्रीम कोर्टात स्थगिती घेतली होती। सुप्रीम कोर्टातील ही स्थगिती हटवण्यासाठी संघर्ष समितीचा लढा सुरू होता। या कायदेशीर लढाईत मुंबईतील वकील श्रीराम कुलकर्णी, दिल्लीचे अमोल चितळे तसेच बँकेचे वकील आणि अधिवक्ता परिषदेचे ॲडव्होकेट भरत कुमार यांनी बाजू मांडली। ठेवीदारांची 14 वर्ष सुरू असलेली होरपळ, 600हून अधिक ठेवीदार मृत आणि इतर ठेवीदारांवर झालेल्या अन्याय ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। शेवटी संघर्ष समितीच्या या लढ्याला 7 वर्षांनंतर यश मिळालं। मंगळवारी 3 डिसेंबर रोजी ईडीने सुप्रीम कोर्टातील स्थगिती मागे घेतली। यामुळे बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळालाय। विद्यमान खासदार धैर्यशील पाटील, आमदार संजय केळकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, बाबूभाई ओसवाल, माजी नगराध्यक्ष मसूरकर, स्थानिक पातळीवर संघर्ष समितीचे यांनी निकराचा लढा दिला। दरम्यान नरेंद्र जाधव यांनी त्यांचा पाठपुरावा केला। या दरम्यान त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील झाला होता। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते 10 दिवस कोमात होते, तरीही त्यांनी ही झुंज सोडली नाही। त्यांच्या या चिवट झुंजीमुळे ही लढाई शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। अर्थात आता न्यायालयाने नेमलेल्या समितीकडून चांगल्या आणि वेगवान कामाची अपेक्षा बँकेच्या ठेवीदारांना आहे। आतापर्यंत संघर्ष समितीने आंदोलन करून ज्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत आणि ज्या प्रॉपर्टी ज्या ठेवीदारांच्या पैशातून घेतलेल्या आहेत त्या विकून ठेवीदारांना प्राधान्याने पैसे त्यांच्या ठेवी द्याव्यात असा निर्णय हा 7 ऑक्टोबर 2016 साली दिला होता। या विरुद्ध ईडीने सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या निर्णयाच्या विरुद्ध स्टे घेतला होता आणि यासाठी गेले 7 वर्ष सातत्यानं संघर्ष समितीतर्फे आम्ही लढत होतो आणि आता याच्यावर अनेक वेळा सुनावण्या झाल्या आणि त्याला 26 तारखेला नोव्हेंबरला ही सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईडीलाही विचारले किंवा काय तुमचं याच्यामध्ये म्हणणं आहे ते सांगावं आणि ठेवीदारांच्या हिताबाबतचा ही त्यांनी बाजू घेऊन हा सगळा प्रश्न सोडवावा असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले। आणि आम्ही सुद्धा दरम्यान ईडीला अप्रोच होऊन ईडीलाही सांगितलं होतं की हा जो घोटाळा आहे हा ठेवीदारांच्या पैशातून मोठ्या प्रमाणात झाला आहे। तुम्ही याच्यामध्ये जे आलात म्हणजे ईडी ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे घेतले त्यांनी चोरांनी, बरोबर आहे, धारकरनी 480 कोटी कर्ज घेऊन तर त्यांनी त्याचा फायदा घेतला, त्याची लुबाडणूक केली, तर त्याचा दोष ठेवीदारांवर किंवा त्यांचे नुकसान ठेवीदारावर करू नये आणि त्यांचा हा जो उच्च न्यायालयाने निर्णय घेऊ नये असे आम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटून ती ईडीच्या अधिकाऱ्यांनी विनंती केली होती आणि शेवटी त्यांच्याही ते लक्षात आलं की हे ठेवीदारांच्या हितासाठी असा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून ईडीच्या वकिलांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाची पण दखल घेऊन विचाराल की आपण हे जे केलेलं आहे स्टेचं अपील ते मागे घेतो आहोत असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ठेवीदारांच्या हा MPID ॲक्ट खाली जो हायकोर्टाने निर्णय दिला आहे त्याचा मार्ग सोपा झालेला आहे। आता ही जी आहे ही सगळी प्रोसेस कोर्टाच्या देखरेखीखालीच होईल आणि MPIDचे अध्यक्ष म्हणा
किंवा प्राधिकृत अधिकारी जे आहेत ते प्रांत अधिकारी असतात आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्याच याच्याखाली सगळा एक कार्यक्रम हा होईल विक्रीचा. हा निश्चितपणाने एखादी किरकोळ प्रॉपर्टीची विक्री नव्हे, ही फार मोठ्या प्रमाणावरची विक्री आहे. कारण ह्या सगळ्या ज्या जागा या चोरांनी धारकांनी घेतल्या या पेण, पनवेल, नैना प्रोजेक्टच्या एरियामध्ये महाड, पाली, रोहा, बीड इतकंच नव्हे राजस्थान आणि काही प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत त्या अरब कंट्रीजमध्ये सुद्धा घेतलेल्या आहेत. ते CBIने उघडले. त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टीजची विक्री करणं हे MPIDच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांचं काम असेल. अर्थात हे केव्हाही सोपं नाही, पण सोपं नसलं तरी त्या आता ह्या नवीन आलेल्या सरकारने ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालणं आवश्यक आहे. आणि हे निश्चितपणे शासन आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याच्यामध्ये लक्ष घालून याला गती देईल आणि ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या बाबतीमध्ये संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे खासदार धैर्यशील पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली. दिल्लीत तेही होते, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि ते याच्यात पुढाकार घेतील. संजयजी केळकर आमदार ठाण्याचेही आहेत सुरुवातीपासून आणि निश्चितपणानं लवकरात लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.